नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,000 खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण राज्यभरातील शेतकऱ्यांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता डीबीटी संलग्न बँकेच्या खात्यावरची पूर्णपणे रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका व जिल्हा कमेंट करा, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करू। बघा, यामध्ये खूप दिवसापासून तुम्हाला यूट्यूबवर अफवा पसरवण्यात आले होते की हप्ता आज येणार उद्या येणार, पण प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता बघा स्वतः देवेंद्र फडणवीस बघू शकता नमो शेतकरी 8वा हप्ता प्रतीक्षा संपली। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमचा फार्मर आयडी KYC पूर्ण असेल तर रकमेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार। त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता जर तुमचं आधार कार्डला बघा आधार कार्डला जर पॅन कार्ड लिंक असेल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचं आधार कार्डला पॅन कार्ड लिंक आहे का हे चेक करणं अत्यंत आवश्यक, कारण का रकमेचा मार्ग डीबीटी अंतर्गत जमा होते। त्यामुळे डीबीटीसाठी आधार कार्डला पॅन कार्डनं लिंक करणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुम्हाला आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते बघा 7 हप्ते जर मिळाले असेल तर 8व्या हप्त्यासाठी तुम्हाला हे लवकरात लवकर ही कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तुमचा तालुका व जिल्हा नक्की कमेंट करत चला। बघा फक्त आता 1 ते 1.5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये हप्ता कधी वितरित होणार संपूर्ण बघणार आहोत। त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट करू, तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट सांगण्याचा प्रयत्न करू। बघा यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो जर तुमचं फार्मर आयडी असेल तर चालेल बघा, नाही तर तुमच्याकडे जर फार्मर आयडी नसेल तर KYC बघा KYC जर केली तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होते। त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो फार्मर आयडी असेल तरीही चालेल नसेल तरीही चालेल, पण KYC कंपल्सरी आहे। बघा यानंतरचं काम आहे म्हणजेच की आधारला पॅन लिंक करणे। बघा आधारला पॅन कार्ड लिंक करणं अत्यंत आवश्यक आहे, म्हणजेच की डीबीटीचा मार्ग पूर्णपणे मोकळा होतो। बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी रक्कम जमा होणार ती यादी सुद्धा आपण बघणार आहोत। त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं आहे। बघा हप्ता कधी वितरित होणार हप्त्याची तारीख शासनाने जाहीर केलेली आहे तीही सांगणार आहोत। त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं आहे। बघा यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर आयडी KYC पूर्ण आहे का ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। बघा जे पात्र शेतकरी आहेत त्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली असून बघा तुम्हाला 19 नोव्हेंबर रोजी बघा 19 नोव्हेंबर रोजी तुम्हाला PM किसान योजना बघू शकता। PM किसान योजनेचा हप्ता 21वा हप्ता जमा झालेला असेल, परंतु आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता केव्हा जमा होणार प्रतीक्षित असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्यामुळे फक्त शेतकरी मित्रांनो तुम्ही जर फार्मर आयडी KYC काढलेले असेल व तुमचा आधारला पॅन लिंक असेल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार। त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुम्ही या पात्र जिल्ह्यामधून शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती आज वितरित होणार आहे। बघा वितरित होणार आहे। त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। जी पात्र शेतकरी आहेत त्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो या पात्र जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा आता विस्तारित होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा जर तुम्ही पात्र जिल्ह्यात असाल बघा शेतकरी मित्रांनो पहिले पात्र जिल्हे 12 आहेत। या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी जर तुमचं नाव असेल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती डीबीटी संलग्न अंतर्गत जमा होणार। त्यामुळे चेक करणं अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो। यामध्ये बघा यादी सुद्धा आपण जाहीर करणार आहोत। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो मराठवाड्यातील जर तुम्ही शेतकरी असाल बघा मराठवाड्यातील जर तुम्ही शेतकरी असाल येथून शेती करीत असाल बघा तर कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही। बघा या ठिकाणी आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती डीबीटी संलग्न अंतर्गत जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल
तर रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे, त्यामुळे कसलीच काळजी कसलीची चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही शेतकरी या पात्र जिल्ह्यातून शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे जमा होणार. त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं आहे. बघा यामध्ये बघा, जर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही बीड जिल्ह्यातून शेती करत असाल, बघा यामध्ये पहिल्या नंबरचा जिल्हा आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातून जर तुम्ही शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती वितरित होण्यास सुरुवातच झालेली आहे. बघा यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तालुके सुद्धा यादी आपण बघत आहोत. बघा जिल्ह्याची यादी तर बघणार आहोत, पण तालुका तुमचा तालुका व जिल्हा नक्की बघणार आहोत. बघा यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही केज तालुका, बघा केज तालुक्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे की कसलीच काळजी कसलीची चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल, या जिल्ह्यातून शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे. बघा यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो धाराशिव. बघा धाराशिवमधील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी कसलीची चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम पूर्णपणे आता जमा होण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे. बघा जे पात्र शेतकरी आहेत त्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता स्थानिक स्वराज्य निवडणुका झाल्यामुळे आता रक्कम पूर्णपणे DBT संलग्न बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल, बघा तर रक्कमचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो DBT अंतर्गत जे DBT संलग्न बँकेच्या खात्यावरती जर तुम्ही आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केलेले असेल तर रक्कम पूर्णपणे आता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम पूर्णपणे सोडण्यात येणार आहे. बघा सोडण्यात येणार आहे. कोणते पात्र जिल्हे आहेत, बघा ते पात्र जिल्हे आपण सुद्धा बघणार आहोत. त्यामुळे कसलीच काळजी कसलीची चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता DBT संलग्न बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या पात्र जिल्ह्यातून शेती करत असाल, पात्र जिल्ह्यात शेती करत असाल, शेती यामध्ये तुम्ही पात्र जिल्ह्यातील असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा झालेली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता पूर्णपणे मार्ग मोकळा झाला असं, बघा पूर्णपणे मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली आहे, म्हणजेच की जमा झालेली आहे, सोडण्यात आलेली आहे. जे पात्र शेतकरी आहेत, जे इथून शेती करत आहेत त्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, बघा मोठा दिलासाच मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या जिल्ह्यातून शेती करत असाल तर कसलीच काळजी कसलीची चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यात पूर्णपणे आता रकमेचं वाटप होणार आहे. या पात्र जिल्ह्यातून तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम पूर्णपणे पात्र जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या पात्र जिल्ह्यातून शेती करत असाल, पात्र जिल्ह्यात राहत असाल तर रक्कम बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी कसलीची चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की या पात्र जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता रकमेचं वाटपच झालेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो यानंतरचा तालुका व जिल्ह्याची अपडेट आपण पुढे बघणार आहोत. त्यामुळे फक्त आता व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज महत्त्वपूर्ण ठळक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. बघा